चला तर मग आज आपण घरच्या घरीच हॉटेलमधल्यासारखे नान बनवूयात, तेही फक्त तव्यावरती. आज आपण ही नान बनवणार आहोत. सर्वात पहिले इथे मी 2 वाटी असा मैदा घेतला आहे. त्यामध्ये आपल्याला बेकिंग सोडा टाकायचा आहे, चिमूटभर असा. हे सर्व एकजीव करून त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ टाकले की आपल्याला त्यामध्ये 1 चमचाची साखर टाकायची आहे. त्यानंतर इथे मी 1 वाटी असे कोमट दूध घेतले आहे, म्हणजेच गरम करून आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत. कोमट असे दूध यामध्ये आपल्याला वापरायचे आहे. इथे मी 1 वाटी घेतले आहे. त्यामध्येच आपल्याला हे डो असा मळून घ्यायचा आहे. जर तुम्हाला पाणी लागलं तर तुम्ही यामध्ये थंड पाणी टाकून ही डो मळू शकतात. हा डो आपल्याला 2 ते 3 मिनिट असे मळून घ्यायचा आहे. आपण चपातीसाठी पीठ मळतो ना, त्या प्रकारे आपल्याला हे डो मळून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे आपल्याला 10 ते 15 मिनिटं असे डो रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे. पाहताय ना आपले डो कसा आहे. जास्त घट्टही नाही ठेवायचा आणि जास्त पातळही ठेवायचा नाही आहे. त्यानंतर 10 ते 15 मिनिट झाले की एका वाटीमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 चम्मच असे मीठ टाकायचं आहे. मी पुढे सांगणारच आहे हे पाणी आपल्याला कशासाठी लागणार आहे. डो रेस्ट झाला की त्यानंतर आपल्याला एक छोटासा गोळा घ्यायचा आहे. त्यानंतर हे अशा प्रकारे आपल्याला लाटून घ्यायचं आहे. तुम्हाला कोणत्याही शेपमध्ये लाटायचं असेल त्या शेपमध्ये तुम्ही लाटू शकतात. त्यानंतर यावरती मी थोडीशी काळी तीळ टाकली आहे आणि बारीक कट केलेली कोथिंबीर आपल्याला त्यावरती लावायची आहे. हे एक साईडला पलटून आपल्याला त्यावरती मग नंतर जे आपण मिठाचे पाणी केले आहे ना ते त्यावरती लावायचे आहे. या मिठाच्या पाण्यामुळे जी तव्याला आहे ना आपले नान चिपकून राहते, त्याकरिता आपल्याला त्यावरती मिठाचे पाणी लावायचे आहे. हे अशा प्रकारे सर्वीकडेही मिठाचे पाणी लावायचे. इथे तवाही मी गरम करून घेतला आहे. त्यानंतर हे नान आपल्याला त्यावरती टाकायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती शेकून घ्यायचं आहे. हे अशा प्रकारे बबल्स आले ना त्यानंतर आपल्याला ही साईड ही आपल्याला हे अशा प्रकारे शेकून घ्यायचे आहे. जर तुमच्याकडे लोखंडाचा तवा असेल तर अतिउत्तम, त्याच्यावर तर खूप मस्त असे नान होतात. हे दोन्ही साईडने आपल्याला शेकून घ्यायचं आहे. तयार आहेत आपले झटपट होणारे नान. एक वेळेस नक्की तुम्ही हे नान ट्राय करा, खूप मस्त होतात आणि 5 ते 6 तास आपले हे नान असेच मऊ राहतात, जास्तीचे कडकही होत नाही. जर तुम्हाला माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.